पूर्वी नियुक्त नंतर 100% होणं आलेले कर्मचारी. मुळामध्ये अनुदान हा विषय आपल्याशी रिलेटेड नाही आहे, त्याचा कुठेही संबंध नाही आहे. आपली नियुक्ती मुख्याध्यापकापासून ते पिढून या पदापर्यंत झाली ती शाळेच्या कामासाठी झालेली आहे. अनुदान मंजुरीसाठी आपली नियुक्ती झालेली नाही. अनुदान मंजूर करणे किंवा अनुदान देणे हे शासनाचं काम आहे. ते कशा प्रकारे द्यायचं, 1% द्यायचं की 10% द्यायचं, ते शासनाला ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते देत असताना जर त्यामध्ये डिले झाला आणि तो डिले सामोरं ठेवून जर आपल्याला पेन्शन पासून वंचित केला जात असेल तर तो आपल्यावरती अन्याय आहे. पण बरेच दिवसापासून आपण ज्या गोष्टीनं बाधित होतो त्या गोष्टीत सतत आपण तोच शब्द प्रयोग करतो. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100% होत असो. आतापर्यंतचा तो जो भाग होता तो आतापर्यंत आपण अनुभवत आलो आणि आज आपण अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. काही दिवसापूर्वी आता एक समिती स्थापन झाली. त्या समितीच्या अनुषंगाने आता गेल्या 21 तारखेला सरकारी वकिलांनी 5 आठवड्याचा कालावधी मागणी केली आणि ती मागणी केल्यानंतर सदर समिती ही सकारात्मक अहवाल सादर करण्याकरता समितीला 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि त्या कालावधीत ती समिती अहवाल सादर करणार व या पीडित कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणार याची प्रक्रिया पार पाडण्याकरता आम्हाला 5 आठवड्याचा कालावधी द्यावा अशी विनंती न्यायालयासमोर शासनाने ठेवली. न्यायालय गेल्या 6 डिसेंबर 2023 पासून शासनाला सकारात्मक उत्तर सादर करण्याकरता आदेशित करत आलेलो होतो. न्यायालयाने कधीच त्यांना समिती स्थापन करा असा आदेश दिलेला नव्हता. गेल्या ऑक्टोबर 2023 पर्यंत सतत तारीख पे तारीख हा विषय चालला होता. आपण बरेचदा ग्रुपवरती पाहतो तारीख मिळाली का तारीख पे तारीख असे आपले कमेंट चालू होतात. मुळामध्ये आपण 2021 मध्ये आपण सकारात्मक निर्णयाविषयी आपण 2021 ला कोर्टाच्या बाहेर असतो, परंतु आपल्यामधीलच काही लोकांनी ज्या केलेल्या चुका आहेत त्या चुकामुळे आपला डिले होत आहे आणि दोष मात्र आपण न्यायालयाला देतो. 21 तारखेला सुद्धा तोच प्रकार घडला. प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर आपल्या याचिकेच्या अनुषंगाने ती याचिका बाहेर आली. ती याचिका ग्रँड झाली. त्यानंतर हातामध्ये आलेल्या ज्यांच्या न्यायमूर्तीच्या हातात आलेल्या याचिका होत्या त्या याचिका पाहिल्यानंतर आता मोगडे सरांनी त्याबाबतची माहिती दिली. आपल्या शिक्षण पेशामध्येच काम करणारे दत्ता सावंत माजी आमदार ज्यांनी आपल्यासारखे बरेचसे पीडित लोकांना सोबत घेऊन कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या. जवळजवळ त्यांच्या 6 याचिका त्या कोर्टात दाखल आहेत. आता सध्या निवडून नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे आणि दत्ता सावंत यांनी मिळून टाकलेल्या याचिकेची संख्या आहे 6. परंतु तो याचिका दाखल करत असताना त्यांनी पीडित कर्मचाऱ्याच्या नावावरती याचिका दाखल न करता स्वतःच्या नावावर दाखल केली. कारण त्यांना त्यांचं अस्तित्व कायम ठेवायचं होतं आणि त्यांना विसर पडला की आपण ज्या पदावर काम करतोय ते पद म्हणजे अफेक्टेड पद नाही. त्यांनी स्वतःच्या नावासमोर MLA कौंसामध्ये MLC हा शब्द प्रयोग केला आणि नेमका एका शब्दासाठी 6 पिटिशन डिस्मिस झाले. दुःखद बाब अशी आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादी याचिका करता न्याय मागण्यासाठी जर जात असेल आणि त्या न्यायालयात जर त्याची याचिका जर डिस्मिस जर होत असेल तर देशामध्ये त्याला न्याय मागण्याकरता दुसरं कुठलंही दार ठोठावण्याकरता शिल्लक राहिलेलं नाही. योगा कसा होता, जुलै 2015 मध्ये आपण सुप्रीम कोर्टमध्ये अपियर झालो आणि जुलै 2015 पासून अपियर होत असताना 30 एप्रिल 2019 ला जो लॉर्जन बेंचचा आदेश झाला त्या आदेशाला चॅलेंज करणाऱ्या पिटिशन पाठीमागून मला त्या क्लब करण्यात आले. त्या क्लब करत असताना मला वाटते आपल्या नागपूर विभागामध्ये संगीता शिंदे आणि ऍडव्होकेट पाकडे येऊन गेले. जवळजवळ आपल्या नागपूर विभागातले 450 की 350 लोक त्यांच्याकडे आर्थिक सहकार्य